श्री गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ऐशी शिष्याची विनंती. ऐकून सिद्ध काय बोलती, साधू साधू तुझी भक्ती, प्रीती पाव गुरुचरणी. ऐक शिष्य चुडामणी, धन्य तुझी वाणी, आठवत असे तुझ्या प्रश्नी, आदि मध्यावसानक. प्रश्न केला बरवानिका, सांगेन तुझं विवेकात. अत्रि ऋषीच्या पूर्वका, सृष्टी उत्पत्तीपासून पूर्वी सृष्टी नव्हती काही, जलमय होते सर्व ठाई, आपो नारायण पाहुणी पायी. बोल वेद बोलती याची कारणे, उदक आपो नारायण, आपण सर्व ठाई वासपूर्ण, बुद्धी संभवे प्रपंच गुण, अंड निर्मिले हिरण्यगर्भ, तेची ब्रह्मांड नाम झाले, रजोगुणे ब्रह्मयासी निर्मिले, हिरण्यगर्भ नाम पावले, देवता वर्ष एक होते, तेची ब्रह्मांड देखा, फुटवून शकले झाले द्वेका, एक ना आकाश एक भूमिका, होऊन ठेली शकले दोन्ही, ब्रह्मा तेथे उपोजन, रचिली 14 भुवने, 10 दिशा मानस वचन, काळ काम क्रोधादी सकळ, पुढे सृष्टी रचावयासी, सप्तपुत्र उपजरी मानसी, नामे सांगेल परियेसी, 7 जन ब्रह्मपुत्र, मरीची अत्री अंगिरस, पुलस्य पुलह क्रतु वशिष्ठ, सप्तपुत्र झाले श्रेष्ठ, सृष्टीकर्ता ब्रह्मादान, सप्त ब्रह्मपुत्रामधील, अत्री तेथून पीठ गुरु संतती, सांगेन एक एक चित्ते, सौभाग्यवंत नामधारका, अत्री ऋषीची भार्या, नाम तिचे अनुसूया, पतिव्रता शिरोमणीया, जगदंबा तेची जाणा, तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण, तिचा पुत्र चंद्र आपण, तिचे रूप कैवी सांगू, पती सेवा करी बहुत, समस्त सुरवर बहिवित, स्वर्गेश्वर्य घेईल त्वरित, मनोनी चिंतती मानसी, इंद्रादी सुरवर मिळून त्रिमूर्तीपाशी जाऊन विनविताती प्रकाशोनी, आचार्य अत्री ऋषीचा इंद्र म्हणे स्वामी या, पतिव्रता श्री अनुसया, आचार्य तिचा गम्य काय सांग विस्तारोनी, पती सेवा करी भक्तीसी, मनोवाक्का ये मानसी, अतिथी पूजा महर्षी, विमुख म्हणे कवणी काळी, तिचा आचार देखोनी, सूर्य भीत असे गगनी, उष्ण तिसी लागे म्हणून, मंद मंद तापत असे, अग्नी झाला अति भीत शीतळ असे वर्तत, वायू झाला भयचकित, मंद मंद वर्तत असे, भूमी आपण भिवणी देखा, मम्र झाली तिची या पादुका, शाप देईन म्हणून ऐका, समस्त आम्ही भीत असे, नेणून घेईल कवण स्थान, कवण देवाचे हिरवणे, एखाद्या ते वर ते त्याचे जाण, तोही आम ते मारू शके, त्याशी कराया उपाय, तू जगत माता देवराय, झालेला आमचा स्वर्ग ठाय, म्हणून तुझा तुम्हा सांगू आलो, न कराल जरी उपाय यासी, सेवा करू आम्ही तिसी, तिच्याद्वारी अहर्निशी, राहू चित्त धरून, ऐसे करून त्रयमूर्ती, महाक्रोधे कापती, चला जाऊ पाहू कैसी सती, प्रतिव्रता म्हणतात ती, व्रतभंग करून तिसी, ठेवून येऊ भूमीसी, अथवा वैवस्त्व लयासी पाठवू म्हणून निघाले, सत्व पाहावया सतीचे, त्रयमूर्ती द्वेष धरिती, भिक्षुकाचे आश्रम आले अत्रीचे, अभ्यागत होऊनी, ऋषी कराव्या गेला अनुष्ठान, मागे आले त्रयमूर्ती आपण, अनुसूयेचे आश्वासन, अतिथी आलो आपण म्हणती, क्षुदे करून बहुता पिडून आलो आम्ही अतिथी, त्वरित द्यावे सती अन्न, अथवा जाऊ आणि कठाया सदा तुमच्या आश्रमात, संतर्पण अभ्यागत, ऐकली आम्ही कीर्ती विख्यात, म्हणून आलो अनुसूये, इच्छा भोजन दान तुम्ही देता, म्हणून ऐकले आम्ही, ठाकोनी आलो याची कामी, इच्छा भोजन मागावया, इतुके ऐकून अनुसूया, नमन केले अतिविनया, बैसकार करून या, शालन केले चरण त्यांचे, अर्घ्य पाघ्य देऊन त्यांची, गंधाक्ष पुष्पेशी, सेवेची म्हणतसे हर्षी, आरोहण सारीचे, अतिथी म्हणते तैवेळी, करुणी आलो आपण आंघोळी, ऋषी येती बहुता वेळी, त्वरित आम्हासी भोजन द्यावे, वासना पाहुणी अतिथीचे, काय केले प्रतिव्रते, ठाय घातले त्वरिते, केला तेथे बैसकार, बैसोनिया पाटावरी, घृतेसी पात्र अभिदारी, घेऊन आली आपण श्री, शापपाक ते वेळी, तिसिया म्हणती होणारी, आम्ही अतिथी आलो दुरी, देखोनी तुझे रूप सुंदरी, अभिष्ट मानसी आणि कवसी, लग्न होऊन आम्हासी, अन्न वाढावे परियेसी, अथवा काय निरोपदेसी, आम्ही जाऊ नाही तरी, ऐकवणी अतिथीचे वचन, अनुसया करी चिंतन, आले विप्र पाहावया मन, कारणिक पुरुष होतील, प्रतिव्रता शिरोमणी, विचार करी अंतकरणी, अतिथी विमुख तपोहानी, पती निरोप केवी उल्लंघू, माझे मन असे निर्मळ, काय करील मनमथ खळ, पतीचे असेल तपफळ, तारील मज म्हणत असे, ऐसे विचारुनी मानसी, तथास्तु म्हणे तयासी, भोजन करा स्वचित्तेसी, लग्न वाढील म्हणत असे, पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी, पतीचे चरण वस्त्रे फिडून झाले लग्न, म्हणे अतिथी बाळ माझी, लग्न होऊन सती देखा, घेऊन आली अन्नोदका, तव तेची झाली बाळका, ठायापुढे लोळती, बाळका देखून अनुसूया भयचकित होऊन या, पुनरपी वस्त्रे नेसून या, आली तया बाळकापासी,
रुदन करी ती तान्ही बाळे. अनुसूया राहावी वेळोवेळ सुधार्थ झाली केवळ म्हणून कडे घेतसे. कडे घेऊन बाळकासी स्तनपान देतसे हर्षी. एका सोडून एकासी निवारण करी शुद्धेचे. पाहे पा नवल काय घडले त्रयमूर्तीचे बाळक झाले. स्तनपान मात्रे सुधा गेली तपफळ ऐसे प्रतिव्रतेचे. ज्याचे उदर 14 भुवन सप्त समुद्र वाढ वागणी जाण. त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे चतुर्मुख ब्रह्मयासी. सृष्टी रचने अहर्निशी त्याची क्षुधा स्तनपानेशी. केवी झाली निवारण बाळाक्ष कर्पूर गौर पंच वक्र काळाग्निरुद्र. स्तनपान करवी अनुसूया सुंदर तपस्वी हो अत्री ऐसा. अनुसूया ऐशी अत्रीची रमणी न होती मागे ऐकली कवणी. त्रयमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनी. कडे घेऊनी बाळकासी खेळवितसे तिघांसी. घालूनी बाळका पाळणेसी पर्यंते गायी तये पर्यंते गाय नाना परी. उपनिषदार्थ अति कुसरी अति उल्हासे सप्तस्वरी. संभोगी तसे त्रिमूर्तीसी. तुके होता ते वेळी मध्यान्ह काळी अतिथी वेळी. अति ऋषी अति निर्मळी आला आपले आश्रमा. घरात आला अवलोकित तव देखिले. अनुसूया गात कैची बाळे ऐसे म्हणत सतते त्यावेळी. तिने सांगितला वृत्तांत ऋषीमुन्याने असे पाहत. त्रिमूर्ती हेची म्हणतच नमस्कार करीत असे. नमस्कारिता अत्री देखा संतोष विष्णू वृषनायका. आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला त्यावेळी. बाळे राहिली पाळणेसी निजमूर्ती ठेले सन्मुखेसी. साधू साधू अत्री ऋषी अनुसूया सत्य पतिव्रता. तुष्टलो तुझी या भक्तीशी वर मागे जे इच्छिसी. अत्री म्हणत असे सतीशी जे वांशिसी ते मागाता. अनुसूया म्हणे अत्रीसी प्राणेश्वरू तुझी होसी. देव पातले तुमचे भक्तीसी. पुत्र मागा तुम्ही आता. तिघे बाळक आमच्या घरी राहावे आमच्या पुत्रांपरी. हेची मागणे निर्धारी त्रिमूर्ती असावे एकरूप. ऐसे वचन ऐकोनी वर दिला मूर्ती तिनी. राती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी. त्रिमूर्ती राहिले तिचे घरी. अनुसूया पोशी बाळकांपरी नामे ठेवली प्रतिकारी त्रिवर्गाची परियेसा. ब्रह्ममूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा. ईश्वरा ते दुर्वास नाम ठेविले. तिघे पुत्र अनुसूयेचे दुर्वासा आणि चंद्र देखा. उभे राहुनी माता भिमुखा निरोप मागती कौतुका. जाऊ पातपा निजस्थाना. दुर्वास म्हणे अहो जननी आम्ही ऋषी अधिष्ठानी. जाऊ तीर्थे आचरणी मनोनी निरोप घेतला. चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते. चंद्रमंडळी वास अमुते नित्य दर्शन तुम्हा चरणी. तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा ते धरून चित्ती. त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती हे मनी धरावे तुम्ही. त्रयमूर्ती तोची जाण दत्त सर्व विष्णुमय जगत. राहील धरून तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय. त्रयमूर्ती ऐक होऊन दत्तात्रेय राहिला आपण. दुर्वासचंद्र निरोप घेऊन गेले स्थाना आपुलाले. अनुसूयेच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका. नाम दत्तात्रेय एका मूळपीठ श्री गुरुचे. ऐसे परिसिद्ध देखा सांगे कथा नामधारकाय. संतोष करुणी प्रश्न ऐका पुसतसे सिद्धासी. दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पूर्वापारू. पुढे मागती अवतार झाले गुरु कवळे परी निरोपावे. विस्तारोनी बाळकासी सांगावे स्वामी प्रतिसी. श्री गुरुमूर्ती अवतार झाले कैसे अनुक्रमे निरपावे. म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू. ऐकता होय मनोहरू सकळ भिष्टे लादती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्यानो सिद्धनामधारक संवादे त्रयमूर्ती अवतारधारक कथनं नाम चतुर्थोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.